चित्रपटातील अतिशय गाजलेलं छुप गए सारे नजारे और क्या बात हो गई हे अर्थपूर्ण गीत घेऊन येत आहे बापू आणि मी आजच्या कार्यक्रमाची निवेदिका.
जोरदार टाळ झाले पाहिजे. मित्रांनो, एक वास्तव जीवनावर आधारित सत्य मला तुम्हाला खरं सांगू म्हणजे वाटतंय. उत्कृष्ट गायन बापू करतात किंवा इतर सगळे कलाकार करतात, पण ह्या वयात मी सुरुवातीला सांगितलं होतं, ह्या कला मंचामध्ये वयाचं बंधन नाही आहे. ह्या कला मंचामध्ये अगदी 7-8 वर्षापासून ते 82-72 वर्षापर्यंतचे सर्व कलाकार आहेत. आज खरं तर मला थोडंसं भरून आल्यासारखं होतं आहे, कारण अनेक वर्ष संसाराचा गाडा लक्ष्मीरूपी बायको ओढत राहते, मग मुलं होतात, ती मोठी होतात, त्यांच्यावर केलेले संस्कार त्या मुलांच्या लग्नानंतर स्वतःच्या नातवंडावर करायचे व जबाबदारी अतिशय संयमाने पार पाडायची. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश, बापूंना नात झाली. बापू सहज त्या दिवशी बोलले की मला माझ्या नातीचं स्वागत असं करायचं आहे की एक पायंडा पडला पाहिजे की मी माझी लक्ष्मी घरात घेऊन येतो. हे ऐकल्यानंतर मला इतकं छान वाटलं. अतिशयोक्ती नाही आहे. बापू मला म्हटले, पद्मजाताई, मला बेंड बाजा फुलांच्या पायघड्या घालून सुनबाईला आणि नातीला घरात आणायचं आहे. हे ऐकून इतकं छान वाटलं आणि म्हणजे खरोखर हे मन भरून येण्यासारखं आहे की आता तसं फारसं राहिलं नाही आहे पूर्वीसारखं मुलगा आणि मुलगी, पण प्रत्येक क्षेत्रात अगदी उत्कृष्ट कामगिरी करणारे लोकसुद्धा छोट्या छोट्या भावना जपतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी बापूंसाठी म्हणजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्थात वहिनीचंही सहकार्य आहेच आहे, पण आपल्या नातीला मी इव्हन वहिनी तुम्हाला आवर्जून सांगते, जेव्हा तुम्ही मला फोन केला की पद्मजाताई तुम्ही डोहाळे जेवणाचं सूत्रसंचालन करताल का, त्यावेळेस मी आजारी होते, स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता. पण मी स्टेटसला बापूंचे फोटो बघितल्यानंतर संजय काका, मी बापूंना विचारलं सुनबाई आहे की लेक आहे. बापू मला म्हणले, पद्मजाताई माझ्या सुनबाई आहेत. इतकं छान वाटलं हे ऐकून की म्हणजे प्रत्येक सुनेला तुम्ही जर लेकीसारखं सांभाळलं तर याच्यापेक्षा सुख काय आहे. म्हणून हे मला आवर्जून सांगावं असं वाटलं. तसंच नानांच्या लेकीचा विवाह सोहळा मागच्या वर्षी पार पडला. सर्व पुरंदर कला मंचातल्या ईच अँड एव्हरी सदस्याला आवर्जून वहिनींनी नानांनी फोन केला आणि वहिनींनी आम्हाला बैठकीत सांगितलं सगळ्यांनाच की आम्ही प्रतीक्षाला सांगितलं तुला जसं हवं आहे तसं लग्न करून देतो. म्हणजे तो दिव्य सोहळा पाहिल्यानंतर अनुभवल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा आला की बाप रे, लेकीची हौस करावी तर अशी. म्हणजे प्रत्येक बाप आपल्या लेकीसाठी किंवा तिच्या कन्यादानासाठी सर्व काही करत असतो. खरं तर आपल्या काळजाचा तुकडा एखाद्याच्या हातात देणं यासारखं म्हणजे हे नाही. मी माझे पप्पा म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहोत. 3 मुलींचं उच्च शिक्षण करून त्यांचं उत्तम लग्न लावून दिलं माझ्या आईवडिलांनी. म्हणजे हे सोपं नाही आहे. सांगायचं तात्पर्य की हा कार्यक्रम करण्यामागचा हेतू अतिशय साफ निर्मळ आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की बापूंच्या चिरंजीवाने किल्ले स्पर्धा आयोजित केल्या होत्या. छोट्या मुलांना एनकरेज करण्याचं काम ही लोक करत आहेत. गाण्यांचा कार्यक्रम असू देत, आपल्या नृत्यांगणा असू देत, मनोरंजन हा भाग दुय्यम राहिला माझ्यासाठी, पण ही कला प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा सर्वस्वी याचा शुद्ध हेतू आहे असं मला वाटतं. बोलण्यासारखं खूप काही आहे कारण हा इतका प्रेमळ समुदाय मला लाभलेला आहे. संजय काका ॲग्री आहे. मला आता अंधारामुळे दिसत नाही आहे. प्रत्येक कलाकार आमच्या ग्रुपमधले प्रत्येक कलाकार इथे उपस्थित असतील आणि एकमेकांना प्रोत्साहन देत असेल. हो, पद्मजा छान करते, सतीश दादा छान करतायत, नाना छान करतायत, रामभाऊ छान करतायत. हा पाठिंबा आम्हाला आयुष्यभर तुमचा हवा आहे. त्याच्याशिवाय कोणताही ग्रुप किंवा कोणताही कार्यक्रम यशस्वी होणार नाही हे मी ठामपणे सांगते.